हाय गाईज, किरण किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज दम बिर्याणी बनवते आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आता याच्यामध्ये आपल्याला हे गरम मसाले, मी तांदूळ घेतला होता आणि तांदूळ भिजवून याच्यामध्ये पाणी टाकले. आता त्याच्यामध्ये मी हे गरम मसाले घेते. काली मिरीच घेतली मी आणि लवंग घेतल्या, शहाजिरं घेतलं, थोडंसंच घ्यायचं आपल्याला, कारण हा भात थोडासा आपल्याला अर्धा कच्चा शिजून घ्यायचा आहे. स्टॉपचा तुकडे लिंबाचे मी केले ते ह्या भातामध्ये तुम्ही टाकून दे शिजवण्यासाठी. आणि या 2 हिरव्या मिरच्या. अशा प्रकारे हे मी अर्धा कच्चा भात शिजवायला घेतलेला आहे. आता हा शिजून झाला तर मी ह्याला अर्धा कच्चा मध्ये काढणार आहे दम बिर्याणीसाठी. तर हे बघा, दम बिर्याणीसाठी मी हा कांदा फ्राय केलेला आहे इथे. कांदा चांगल्या प्रकारे फ्राय केले ना, तसा हे दम बिर्याणीसाठी करावा लागतो हा कांदा असा फ्राय. तर गाईज, मी भरपूर दिवस झाले व्हिडिओ बनवत नव्हती. मला थोडासा प्रॉब्लेम होता, म्हणून मी व्हिडिओ टाकले नव्हते एवढे दिवस झाले. पण आजपासून मी पुन्हा व्हिडिओ टाकेल आणि तुमच्या शेअरची आणि फॉलोची मला खूप गरज आहे. तर सर्वांनी प्लीज शेअर करा, फॉलो करा. मला अजून उत्साह येईल माझे व्हिडिओ बनवण्यासाठी. प्लीज. तर गाईज, आता आपण दम बिर्याणीसाठी मी पीस आणले होते. मी हे सकाळी हळदी आणि मिठामध्ये मॅरिनेट करून ठेवले होते फ्रीजमध्ये. तुम्ही लगेच पण करू शकता, असं जरुरी नाही हे केलेच पाहिजे म्हणून. केला जो कांदा आहे ना, हा घ्यायचा आहे असा. हा मी कमीत कमी 1 किलो घेतला होता. काय याच्याने गोड वगैरे होत नाही, व्यवस्थित छान होतं. कांद्याने काही गोड वगैरे होत नाही. त्याच्यानंतर मी ही लसूणची पेस्ट आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, हे घेते पूर्ण. दहीला असं चांगलं फेटून घ्यायचं आहे, चांगलं असं फेटायचं आहे. मी हे दही कमीत कमी 300 ग्राम होतं, तेवढं घेतलेलं आहे. ह्या 2 मिरच्या आपल्याला अशा हे करून अशा टाकायच्या. आपल्याला सर्वप्रथम हळदी टाकायची आहे. आता आपल्याला तिखट लाल मसाला टाकायचा. तिखट जो तिखट असेल. 1 2 4 असे छोटे चम्मच होते म्हणून मी थोडेसे 4 टाकले. आणि हा जो आपल्या घरात बनवलेला गरम मसाला आहे, मी घरातच बनवते गरम मसाला. तर हा जो घरात गरम मसाला बनवलेला आहे तो, त्याच्यामध्ये धने, सर्व गरम मसाला सर्व प्रकारचा, हा छोटे चम्मच होते म्हणून मी हा 3 चम्मच टाकला. थोडंसं मीठ. तर हे धनिया पावडर, हे धनिया पावडर 1 चम्मच. आता आपल्याला हे चांगल्या प्रकारे मॅरिनेट करून घ्यायचं. आता हे टोमॅटो पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचे मॅरिनेट करायला. टोमॅटो टाकायचे. मग पुदिना खूप जरुरी आहे, पुदिना पण पाहिजेच आहे. सर्व असं टाकलेलं. आता ही कोथिंबीर पण टाकायची, भरपूर टाका, खूप टाका, कारण कोथिंबीर जास्त टाका. कोथिंबीर आणि पुदिना. आणि हे मी जे ऑइल फ्राय केलं होतं ना, जे कांदा मी फ्राय केलं होतं त्याचं ते ऑइल आहे, असं याच्यावर टाकून दे. असं मॅरिनेट करायचं आहे. असं मिक्स करायचं चांगल्या प्रकारे. असं
हा तेजपत्ता मी टाकते आणि माझं थोडंसं तिखट नव्हतं झालं म्हणून मी थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकल्या. आणि आता परत मी चाकून बघितलं तर मला थोडंसं तिखट नाही लागलं. आमच्या घरात तिखट थोडं जास्त खातात, तर मी वापस हा लाल मसाला याच्यामध्ये ॲड करते. असं आपण आपल्याला कमी जास्त वाटलं, तिखट नाही वाटलं, थोडंसं हे वाटलं तिखट खायचं असलं तर तुम्ही नंतर पण मिक्स करू शकता. आता मी याला गॅसवरती ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे हे चांगलं मी असं हलवते, मिक्स करते चांगल्या प्रकारे. याचा कलर पण बघा किती छान आलेला आहे, कारण मी काश्मीरी एव्हरेस्ट लाल मिरची पावडर घेतली होती ना म्हणून. आणि माझ्या घरामध्ये पण मी जी दळलेली गरम मसाले पावडर असते ना, त्याच्यामुळे माझ्या मसाल्यांचा कलर खूप छान येतो, कारण मी घरामध्येच दळते. हळद वगैरे पण मी सर्व घरात करते. जर कोणाला पाहिजे असली हळद किंवा गरम मसाला तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, मी ऑर्डर पण घेते, मी तुम्हाला घरपोच पण देईल. गाईस हे बघा, मी आता चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. चिकन मी मॅरिनेट करायला ठेवले, कारण काही लोक काय करतात, कच्चंच चिकन ठेवतात आणि मग परत अर्धा कच्चा भात त्याच्यावर, मग ते व्यवस्थित शिजत नाही आणि मग ते व्यवस्थित त्याला कलर येत नाही आणि ते होते. मी काय करते, मी चिकन थोडंसं अर्धं कच्चं तरी शिजून घेते, म्हणजे ते चिकन मी 50% शिजून घेते, त्याच्यानंतर मी हा भात टाकते. म्हणजे कसं हे व्यवस्थित असं होतं आणि त्याच्यानंतर मग मी दम लावते. आता बघा गाईस, माझी चिकन थोडंसं शिजलेलं आहे. थोडं लांब टाकता लागेल. तर आता मी दमसाठी भात त्याच्यात टाकते, राईस. राईस टाकायचं आहे. आपला हे आपण तळलेला कांदा आहे. तळायचं बघा. इथे याच्यामध्ये असं ना थोडंसं असं घी टाकायचं आपल्याला. असं घीनी कसं राईस आणि खूप छान असा फ्लेवर येतो.